आपल्याला समाजामध्ये अशी अनेक प्रकरणे दिसतील. एखाद्या व्यक्तीला मुलगी किंवा मुलाचा फेक आयडी वापरून चॅटिंग करत प्रेमाचा वर्षाव केला असेल. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यावर मोठी फजिती होते. परंतु केरळमध्ये अशाच फेसबुक प्रँकमुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका छोट्या फेसबुक प्रँकने नवजात मुलासह तिघांचा बळी घेतला गेला. यातील 2 बळी हे स्वतः फेसबुक प्रँक करणारे होते. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया क्राईम डायरी 302 या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आणि आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 यूट्यूब चॅनलवर. केरळमधील कोल्लम या शहरामधील ही घटना आहे. 22 वर्षीय रेश्मा आणि तिचा पती विष्णू यांचे वैवाहिक जीवन सुखी सुरू होते. दोघं एकमेकांवर जीवावाड प्रेम करत होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विष्णूने कामानिमित्ताने आखाती देशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तेथूनच सर्व घडामोडींना वेग आला. पती आखाती देशात गेल्याने रेश्माला एकटी वाटू लागले. तिने तिचे फेसबुक खाते उघडले. त्यावेळी अनंतू नावाच्या एका व्यक्तीची तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ओळखीचा कोणीतरी असेल म्हणून तिने या फ्रेंड रिक्वेस्टला ॲक्सेप्ट केलं आणि तेथूनच चक्र फिरू लागले. अनंतू आणि रेश्मा या दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संवाद तयार होऊ लागले आणि हाच जिव्हाळा आता प्रेमामध्ये बदलू लागला होता. अनंतू आणि रेश्मा यांचे एकमेकांवर प्रेम झाले. आभासी दुनियामध्ये दोघेही एकमेकांसोबत प्रेमाच्या वार्ता करू लागले होते. दुसरीकडे विष्णू आपल्या कामानिमित्त आखाती देशामध्ये व्यस्त होता. परंतु त्याची पत्नी रेश्मा ही अनंतू याच्या प्रेमामध्ये अखंड बुडाली होती. रेश्मा ही विष्णूपासून गरोदर होती. पोटात बाळ असताना सुद्धा रेश्मा ही तिच्या मुलासोबत आणि तिच्या पतीसोबत प्रतारणा करत होती. दोघांमध्ये प्रेमाचे संवाद फेसबुकवरून सुरू होते. रेश्माने अनंतूला कधीही प्रत्यक्ष पाहिले नव्हते, पण त्यांचे प्रेम आता लग्नापर्यंत पोहोचले होते. जानेवारी 2021मध्ये रेश्माने गुंडस बाळाला जन्माला घातले. परंतु याबाबत विष्णूला काहीही तिने माहिती दिली नव्हती. दुसरीकडे समाजामध्ये ती गरोदर असल्याची माहिती मिळू नये यासाठी तिने सैल कपडे परिधान करण्यास सुरुवात केली होती. बाळ जन्माला आल्यानंतर आता अनंतू आपला स्वीकार करणार नाही असा तिला भास निर्माण झाला. त्यामुळे तिने मुलाला जन्मताच कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले. एका फेसबुक प्रेमामुळे ही माता निर्दयी झाली होती. दुसऱ्या दिवशी कचरा पेटीमध्ये ते बाळ नागरिकांना आढळून आले. सुरुवातीला ते मांजरीचं पिल्लू असावं असा संशय नागरिकांना आला होता. परंतु ते बाळ असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या बाळाच्या आईचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी परिसरातील सर्व महिलांची DNA टेस्ट केली. 5 महिन्यांनी पोलिसांच्या तपासाला नेमकं वळण लागलं आणि हे अर्भक याच परिसरात राहणाऱ्या रेश्मा हिचे असल्याचे कळाले. त्यामुळे 22 जूनला पोलिसांनी रेश्मा हिला तात्काळ अटक केली. तिची सखोल चौकशी केली असता आपला फेसबुक मित्र अनंतू याच्या प्रेमात हा मुलगा अडथळा ठरेल, त्यामुळे तिने त्याला कचऱ्याच्या पेटीत फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी रेश्मा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिचे सिम कार्ड जप्त केले. ते सिम कार्ड रेश्मा हिची बहीण आर्या हिच्या नावाचे असल्याचे समोर आले. पोलिसांनी आर्याला समन्स पाठवला. समन्स पाठवल्यानंतर घाबरलेल्या आर्या आणि रेश्मा हिची वहिनी ग्रीष्मा या दोघांनी नदीत उडी मारून आत्महत्या केली. हा नेमका काय प्रकार आहे पोलिसांना कळण्यास मार्ग नव्हता. दुसरीकडे गावकऱ्यांनी या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरले. समन्स पाठवल्याने मुलींनी आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांवर होऊ लागला. फक्त समन्स पाठवल्याने असे होऊ शकते यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सखोल जाण्याची सुरुवात केली. पोलिसांनी ग्रीष्मा हिच्या अत्यंत जवळच्या मित्राकडे चौकशी केली. ग्रीष्मा ही रेश्मा हिच्यासोबत फेसबुकवर प्रँक करत होती, परंतु तिला दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याने ग्रीष्मा हिने तिच्या आईला देखील याची माहिती दिली होती असे त्या मित्राच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे आता पोलिसांना कळलं होतं
की हे प्रकरण फेसबुक प्रँकने झालेलं आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात आणखी धागेदोरे तपासण्यास सुरुवात केली. नेमकं पाहूया प्रँक कशा पद्धतीने केला होता. ग्रीष्मा आणि आर्या या दोघांनी रेश्मा हिच्यासोबत खोडी करण्यासाठी अनंतू नावाने एक फेक अकाउंट तयार केले. या फेसबुक अकाउंटद्वारे त्यांनी रेश्मासोबत मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमात अखंड डुबवले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की रेश्मा हिने पतीला देखील सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आर्या आणि ग्रीष्माचा मृतदेह पोलिसांना नदीत आढळला, परंतु आर्याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिल्याचे आता आढळले होते. त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, मला जाणून बुजून कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. मला माहीत नव्हतं रेश्मा इतकी धोकेबाज असेल. एका लहान बाळाच्या हत्ये प्रकरणात अटक आम्ही सहन करू शकत नाही. आम्हाला सर्वांनी माफ करावे. या सुसाईड नोटनंतर आता हे प्रकरण स्पष्ट झाले होते. पोलिसांनी बाळाच्या हत्येप्रकरणी रेश्मा हिला यापूर्वीच अटक केली होती, तर दुसरीकडे ग्रीष्मा आणि आर्या यांनी स्वतः आपले जीवन संपवून दिले होते. मित्रांनो, या प्रकरणानंतर मस्करीचे किती फळ भोगावे लागते हे समोर आले आहे. यात बाळाचा मृत्यू झाला, त्यासोबत ग्रीष्मा आणि आर्या या तरुणींना देखील त्यांचे आयुष्य संपवावे लागले. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब मराठी माणसाला पुढे नेण्यास नक्कीच मदत करेल. धन्यवाद.